जय भारत देशा तुझ्या चरणी, कोटी कोटी माझे नमन असो. नाम तुझे विश्वात साऱ्या, नित्य नित्य हे उच्च वसो. ही जन्मभूमी ज्या रामकृष्णाची, त्या धर्मसत्याचे दूत आम्ही. अन्याय चिरडला ज्या राजांनी, त्या शंभू शिवांचे सुत आम्ही. स्वातंत्र्य मिळाले ज्यामुळे, त्या शूरवीरांना स्मरू आम्ही. बलिदान प्राणाचे दिले ज्यांनी, त्यांना जपू आम्ही. देशभक्तीची ही अविरत गंगा, जनाजनात ठासून बसो. नाम तुझे विश्वात साऱ्या, नित्य नित्य हे उच्च वसो. तुझ्या कीर्तीची दिव्य पताका विश्वामध्ये फिरवू आम्ही. तुझी परंपरा, तुझी संस्कृती कणाकणात पेरू आम्ही. चला तर मग या स्वातंत्र्य दिनी थोडीफारशी माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी इन्फॉर्मेशनल क्वीन, तुमचं स्वागत आहे माझ्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे ते म्हणजे 15 ऑगस्ट. याच दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. चला तर मग या स्वातंत्र्य दिनी थोडीफारशी माहिती जाणून घेऊया. 15 ऑगस्ट ही तारीख भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी का निवडली? भारताला स्वातंत्र्य मिळून आज 78 वर्ष झाली. ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले. पण स्वातंत्र्यपूर्व काळातील शेवटच्या टप्प्यात काय झाले आणि देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट हीच का तारीख निवडली, हेही आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. 1945 साली दुसरं महायुद्ध संपलं आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला एक नवीन स्वरूप प्राप्त झालं. 1942च्या लढ्याने आणि सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वातील इंडियन नॅशनल आर्मीने भारतीयांची ताकद दाखवून दिली होती. त्यातच ब्रिटिशांनी जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल यांची तुरुंगातून मुक्तता करत भारतीय स्वातंत्र्य चळवळीत चैतन्यच निर्माण केलं. 1945च्या सुमारास भारतीयांमध्ये एक नवा उत्साह संचारला होता. त्यातच इंडियन नॅशनल आर्मीच्या जनरल शाह नवाज, गार्डियल सिंग धिल्लन, प्रेम सहगल अधिकाऱ्यांवर ब्रिटिशांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यात खटला भरला होता. हे अधिकारी आधी ब्रिटिश सैन्यातील भारतीय अधिकारी होते, मात्र त्यांनी ब्रिटिशांबरोबर फितुरी केली असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यामुळे देशभरात संतापाची लाट आली. या अधिकाऱ्यांना लोकांनी नायकांचं रूप दिलं. एकूणच भारतीयांच्या माताकडे दुर्लक्ष करता येणार नाही हे ब्रिटिशांच्या लक्षात आलं. तिथे दुसऱ्या बाजूला दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जागतिक पातळीवर मोठे बदल झाले होते. अमेरिका आणि रशिया जगातले शक्तिशाली देश म्हणून उदयाला आले. या दोन देशांनीही भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा दिला होता. ब्रिटिशांचा दुसऱ्या महायुद्धात विजय झाला असला तरी संरक्षण आणि आर्थिक पातळीवर त्यांची परिस्थिती बिकट झाली होती. इंग्लंडमध्ये तर सत्ता झाली होती. हुजूर पक्षाऐवजी मजूर पक्षाची सत्ता आली होती आणि त्यांनी काँग्रेसच्या मागण्यांना पाठिंबा दिला होता. ब्रिटिश सैन्य आता युद्ध करून थकले होते. मायदेशापासून दूर म्हणजेच भारतातही राहण्याची त्यांची तयारी नव्हती. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटिशांचा त्यांच्या प्रशासनातील भारतीय लोकांवर विश्वास उरला नव्हता. 18 फेब्रुवारी 1946 ला तलवार या युद्ध नौकेवर स्वातंत्र्य युद्धाचे निशाण लावले गेले. 19 फेब्रुवारीला आरमारातील शस्त्र घेऊन भारतीय स्वातंत्र्य सैनिक बाहेर पडले. सैनिकांनी ब्रिटिशांचा युनियन जॅक हा झेंडा खाली खेचला आणि त्या जागी तिरंगा उभारला आणि ते ब्रिटिश अधिकाऱ्यांवर तुटून पडले. पुढचे 4 दिवस ही लढाई मुंबईत सुरू होती. कॅबिनेट मिशन या संपूर्ण चळवळींचा परिपाक असा झाला की ब्रिटिशांनी मार्च 1946 मध्ये कॅबिनेट मिशन भारतात पाठवले आणि भारतात सत्तानंतरच्या हालचाली सुरू झाल्या. प्रादेशिक स्वायत्ता आणि एकता अबाधित राहील अशा प्रकारची योजना त्यांनी मांडली. या योजनेला काँग्रेस आणि मुस्लिम लीग दोघांनीही आधी मान्यता दिली. मात्र अंतरिम सरकारच्या रचनेबद्दल या दोन पक्षात एकमत होऊ शकले नाही. या अंतरिम सरकारवर एक संध भारताची घटना तयार करण्याची जबाबदारी होती. पुढे कॅबिनेट मिशनने ठेवलेल्या प्रस्तावाचा या दोन्ही पक्षांनी वेगळाच अर्थ काढला होता. शेवटी सप्टेंबर 1946 मध्ये अंतरिम कॅबिनेटची स्थापना नेहरूंच्या नेतृत्वाखाली झाली. मुस्लिम लीग आधी या कॅबिनेटमध्ये सहभागी झाली नाही. ऑक्टोबर मध्ये काहीशा मुस्लिम लीग त्यात सामील झाली. शेवटी 20 फेब्रुवारी 1947 ला तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान रिचर्ड ॲटली यांनी घोषणा केली की ब्रिटिश 30 जून 1948 मध्ये भारत सोडून जातील. विशिष्ट तारखेची घोषणा केल्यामुळे काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातला वाद मिटेल ही एक भूमिका ब्रिटिश सरकारची होती. त्याचबरोबर ब्रिटिशांचा आता भारतावर नियंत्रण उरलेले नाही अशा आशयाचा अहवाल तत्कालीन व्हाईसरॉय वेवेल यांनी ब्रिटिश सरकारकडे पाठवला होता.
तोही नाकारणे ब्रिटिश सरकारला शक्य नव्हते. तसेच ब्रिटिश भारत सोडतायत यावर शिक्का मारण्यासाठी आधी ही विशिष्ट तारीख निवडण्यात आली. खरं तर 15 ऑगस्टच का या प्रश्नाचा उतारा दाखल फ्रीडम ॲट मिडनाईट या पुस्तकात माउंटबॅटन यांच्या विधानाचा उल्लेख आहे. ते म्हणतात ही तारीख एकदम निवडण्यात आली. खरं तर एका प्रश्नाच्या उत्तरादाखल मी ती विशिष्ट तारीख जाहीर केली होती. मी या संपूर्ण घटनाक्रमाचा सूत्रधार होतो. जेव्हा मला सांगण्यात आले की आपल्याला एखादी तारीख ठरवायची हे तेव्हा मला कळलं की ती लवकरच असायला हवी. मी तोपर्यंत फारसा विचार केला नव्हता. ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यातील तारीख ठरवायची होती हे पक्क होतं. मग माझ्या मनात 15 ऑगस्ट ही तारीख आली. कारण जपानने दुसऱ्या महायुद्धात शरणागती पत्करून 2 वर्ष झाली होती. 30 जून 1948 ही तारीख ठरली असताना भारताला लवकरच स्वातंत्र्य देणे यामागील काही कारणे ज्येष्ठ इतिहासकार बिपिन चंद्र त्यांच्या इंडियन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स या पुस्तकात उल्लेख करतात. त्यांच्या मते भारतातील धार्मिक तेढ हाताळणे ब्रिटिशांना दिवसेंदिवस कठीण झाले होते. त्यामुळे लवकर स्वातंत्र्य दिले तर ब्रिटिशांची त्यातून सुटका होईल. काही ब्रिटिश अधिकारी तर इंग्लंडला जाण्यासाठी डोळे लावून बसले होते. भारताच्या बाजूनेही ब्रिटिशांवर दबाव होताच. तुम्ही स्वतःही नीट राज्य करत नाही आणि आम्हालाही करू देत नाही अशी टीका वल्लभभाई पटेल यांनी माउंटबॅटन यांच्यावर केली होती. भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी एक संघ भारत अस्तित्वात आला नाहीच. एक संघ भारत असावा अशी आमची इच्छा होती असे वक्तव्य तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान रिचर्ड ॲटली यांनी केली होती. चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच. तुम्हाला व तुमच्या परिवारात स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओसोबत एका नव्या माहितीसोबत. हर हर महादेव. भारत माता की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.